तेव्हा न्यूझीलंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, जगभरामध्ये अशा पद्धतीनं जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. मात्र इथे महाराष्ट्रातल्या, प्रामुख्यानं भारतातल्या लोकांना काहीसा अवधी आहे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी. मात्र ही कोल्हापूरमधली दृश्य देखील आपल्याला खूप काही सांगून जात आहेत. खूप आपल्या ज्या आठवणी असतात, या आठवणींना सोबत घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं रंकाळा तलावावर मोठी गर्दी नागरिकांनी केलेली आहे. अंबाबाई मंदिरापासून रंकाळा तलाव अगदी जवळ असल्यानं भाविक देवीचं दर्शन घेऊन रंकाळ्यावर यावर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताचा आनंद घेतात. आणि अर्थातच भेळपुरीचा आनंद घेत इथे जो यावर्षीचा शेवटचा सूर्यास्त आहे तो पाहत नागरिक नवीन वर्षाचं स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. सेल्फी घेत आहेत. या सगळ्या नागरिकांशी संवाद साधलाय विजय केसरकरनं. आपण पाहूया. 2025 सालच्या शेवटच्या दिवसाचे शेवटचे काही तास आहेत आणि त्यावेळी मावळत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरच्या रंकाळ्यावरती पर्यटकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. कारण याच सूर्याचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 2026च्या सूर्याचं स्वागत या ठिकाणी संपूर्ण देशभर सुरू असतं. आणि आपल्यासोबत या ठिकाणी मुंबईची फॅमिली आहे जी कोल्हापूरला आलेली आहे. मला सांगा, तुम्ही मावळत्या सूर्याचं दर्शन कोल्हापूरच्या रंकाळ्यावरून घेतात? हो, फारच सुरेख वाटतं आहे. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला इथे आलो होतो आणि आता रंकाळा तलावावर येऊन आम्हाला इतकं छान वाटतंय, प्रसन्न, की पुढील वर्ष सुद्धा आम्हाला सगळ्यांना छान जावं हीच इच्छा आहे. तुम्ही आता अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे. अंबाबाईचं दर्शन घेऊन मावळत्या सूर्याचं दर्शन घेताय. खूप मजा छान वाटतंय. म्हणजे आमचं पुढचं वर्ष सगळ्यांचं असंच चांगलं जावं या दर्शनामुळे, देवीच्या आणि याच्यामुळे. या 2025 या वर्षातील एखादी आठवण तुम्ही सांगा की जी कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. 2025 एक आठवण म्हणजे आमचं एक ऑपरेशन एका घरातल्या एक व्यक्तीचं व्यवस्थित संपूर्ण यशस्वी पार पडलं. त्याच्यामुळे मी म्हणतात ना, या देवी शक्तीला, निसर्गाला कायमस्वरूपी कृतज्ञशील आहे. त्यामुळे मला खरंच 2025 हे चांगल्या रीतीने पार पडलंय, ह्याच्याबद्दल मला खूप आनंद व्यक्त आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.